आता तुम्हीच मला सांगा, जेवणाच्या ताटामध्ये पदार्थ वाढायच्या आधी चव बघणं म्हणजे चव चाखून बघणं ही सवय जी आहे ती चांगली आहे की वाईट आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथं बघा आपण कोल्हापुरी पद्धतीचा पांढरा रस्सा करणार आहोत. त्यासाठी इथं मी मगज बी, आपलं काजू घेतलेलं आहे 8-9 आणि आपलं तीळ जे आहे ते 15 मिनिटं मस्त असं भिजत घातलं कोमट पाण्यामध्ये. नंतर एक नारळ फोडून घेतलेला आहे, त्याचे बारीक बारीक असे पीस कट करून घेतले. त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेलं नारळ टाकलं, आलं लसूण टाकलेलं आहे आणि आपण जे तयार केलेले जे म्हणजेच आपण भिजवून घेतलेले जे आहे ते साहित्य मिक्सरला लावून घेतलं. 2-3 वेळा मस्त असं गाळणीनं गाळून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, गरम केलं आणि इथं तुम्हाला जे दिसत आहेत ना ते सगळं म्हणजे खडे मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घेतले. सोबत मी ओली मिरची पण 1-2 टाकलेले आहेत आणि छान खडे मसाले भाजल्यानंतर आपण जो चिकनचा स्टॉक आहे शिजवून घेतलेला तो टाकला. वरून जे आपण गाळून ठेवलेलं आपलं नारळाचं वगैरे पाणी जे आहे ते टाकलं आणि मस्त छान असं आता याला उकळून घ्यायचं आहे. पण उकळून घेताना काळजी घ्यायची की याला असं आपण मोकळं सोडायचं नाही. प्रत्येक 1-2 सेकंदाला म्हणजे याला मस्त असं छान असं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे असं केल्यानं काय होतं की आपला पांढरा रस्सा जो आहे तो अजिबात फुटत नाही, म्हणजे जशीच्या तशी टेस्ट तुम्हाला असं खायला मिळते. तर इथं बघा पांढरा रस्सा जो आहे तो मस्त छान तयार झालेला आहे आणि पूर्ण उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये आपण मीठ जे आहे ते टाकायचं आहे चवीनुसार. वरून जराशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त असा आपला पांढरा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे. चुरू पिऊन घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.